सरचिटणीस लाल निशाण पक्ष भीमा कोरेगाव प्रकरणातून बहुतेकांना नव्यानेच माहीत झालेले वडू बुद्रुक येथील गोविंद गोपाळ गायकवाड यांचा येत्या 10 ऑगस्ट रोजी जन्मदिवस आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले आणि ते स्वराज्य टिकविण्याचा आणि त्याचा विस्तार करण्याचा प्रयत्न छत्रपती संभाजी महाराजांनी केलेला होता। त्यावेळेस छत्रपती संभाजी महाराज यांचे प्रमुख शत्रू मोगल सम्राट औरंगजेब हा होता। मोगल सम्राट औरंगजेबांनी संभाजी महाराजांना पकडण्याचे अनेक वेळा प्रयत्न केले, पण संभाजी महाराजांनी ते सगळे त्यांचे प्रयत्न अयशस्वी केले। तरीही संभाजी महाराजांचे मेहुणे गणोजी शिर्के यांच्या फितुरीमुळे शेवटी संगमेश्वर येथे त्यांना पकडण्यात आले। नंतर औरंगजेबाच्या आदेशाने छत्रपती संभाजी महाराजांच्या देहाचे तुकडे करून इतस्ततः फेकण्यात आले होते आणि जो कोणी त्यांचे अंत्यसंस्कार करेल त्याचा शिरच्छेद केला जाईल असे फरमान औरंगजेबाने काढलेले होते। ही सत्यस्थिती आहे, वस्तुस्थिती आहे आणि वासी बेंद्रे सारख्या इतिहासकारांनी त्याचबरोबर आपले विश्वास पाटील यांच्यासारख्या ऐतिहासिक कादंबरीकारांनी सुद्धा ही वस्तुस्थिती त्यांच्या संपूर्ण लेखनातून मान्य केलेली आहे। ही सर्वमान्य असलेली गोष्ट आहे। भीमा कोरेगाव प्रकरणासंबंधाने मी स्वतः त्या प्रकरण घडल्यानंतर वडू बुद्रुक ते भीमा कोरेगाव या नावाचं एक पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे, सुगावा प्रकाशनाने प्रसिद्ध केलेलं आहे ते। तर हे पुस्तक गोविंद गोपाळ गायकवाड यांचे वारस राजेंद्र गायकवाड यांनी वाचलं आणि ते वाचल्यानंतर त्यांनी मला एक पुस्तक व्हॉट्सअपवर ज्याच्यामध्ये गोविंद गोपाळ गायकवाड यांचं चरित्र आहे ते चरित्राचं पुस्तक 1967 साली प्रकाशित झालेलं आणि सिद्धप्पा मोरे बेळगावचे यांनी लिहिलेलं ते पुस्तक आहे। फार जुनं पुस्तक आहे, आता ते आउट ऑफ प्रिंट झालेलं आहे। ते पुस्तक वाचलं। जेव्हा मी भीमा कोरेगाव ते वडू बुद्रुक हे पुस्तक लिहिलं होतं तर त्यावेळेस वर सांगितलेली वस्तुस्थिती तर माहीत होतीच, परंतु मला हे एक उलगडा होत नव्हता की गोविंद गोपाळ महार यांनीच त्यांचे ते याचे प्रेताचे तुकडे वेचले, एकत्र जमा केले आणि त्यांचा अग्निदाह केला। तो गोविंद गोपाळांनीच काय केला, ते इतकं काय त्यांचं हे होतं याचा काही उलगडा मला होत नव्हता। परंतु जेव्हा राजेंद्र गायकवाड त्यांच्या वंशजांनी मला हे पुस्तक पाठवलं, त्यांचं चरित्र मी वाचलं। वाचल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की गोविंद गोपाळ महार यांचे संभाजी महाराजाशी अत्यंत जवळचे, जिव्हाळ्याचे, विश्वासाचे संबंध होते आणि ते संबंध केवळ गोविंद गोपाळ गायकवाड यांची आणि संभाजी महाराजापुरतेच नव्हते, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळीही गोविंद गोपाळ यांचे वडील यांचं रायगडचा किल्ला बांधण्यामध्ये जे काही शक्तीचे कामं करायचे असतील, दगड धोंड्याशी संबंधित होते ते याच्यामध्ये त्याचा खूप मोठा महत्वाचा वाटा होता। आणि छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा इंदोलीकर म्हणून त्याचे काय आर्किटेक्ट म्हणा किंवा काय होते ज्यांच्याकडे त्यांनी त्याचं काम सोपवलेलं होतं, त्यांना विचारलं की इतक्या लवकर तुम्ही हे रायगडाचं बांधकाम कसं काय करू लागले गतीनं इतक्या, तेव्हा त्यांनी गोविंद गोपाळ यांच्या वडिलांची भेट करून दिली आणि सांगितलं की यांच्यासारखे लोक आमच्या या सगळ्या कामावर आहेत आणि त्याच्यामुळे हे काम पटपट उरकते। असं जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी गोविंद गोपाळांच्या वडिलांची भेट घडवून द्यायची त्या इंदुलीकर यांना सांगितलं। त्यांची त्याप्रमाणे भेट झाली। ही भेट होत असताना म्हणजे गोविंद गोपाळांचे वडील आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट होत असताना खुद्द गोविंद गोपाळ हे त्यांच्या बरोबर होते। तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना विचारलं की हे कोण? त्यांनी सांगितलं हा माझा मुलगा आहे। त्याचं बलदंड शरीर, त्याची शरीरयष्टी, धडधाकटपणा, धष्टपुष्टपणा पाहून
छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचे जे सैन्याचे अधिकारी होते तिथे त्यांना सांगितलं की याला आपल्या सैन्यामध्ये भरती करून घ्या. आणि तेव्हापासून गोविंद गोपाळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये सामील झालेले होते. त्यावेळेस ते तरुण होते. असं त्यांचा संबंध होता. आणि ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं देहांत झालं, गोविंद गोपाळ यांच्या वडिलांचंही देहांत झालं, तरी पण हे सैन्यात होते. आणि त्यामध्ये त्यांनी ज्या निष्ठेनं सेवा केली या स्वराज्याची, त्यातून संभाजी महाराजांचे त्यांचे सुद्धा चांगले जिव्हाळ्याचे संबंध झाले. आणि मग पुढे चालून औरंगजेबाने यावर समजा इकडं दक्षिणेत ते आले संभाजी महाराजांना पकडण्यासाठी, तर त्यांनी हुलकावण्या दिल्या, सगळं केलं वगैरे सगळं झालेलं आहे. असं करत असताना नाशिकच्या शेजारी रामशेत म्हणून एक किल्ला आहे. तो किल्ला प्रथम आपण हस्तगत केला पाहिजे. यासाठी औरंगजेबानं त्याच्या सरदाराकडे तो किल्ला हस्तगत करण्यासाठी एक काय सैन्य वगैरे देऊन, लष्कर देऊन त्यांना ते पाठवलं त्यावर. पण त्या किल्ल्यावर संभाजी महाराजांनी गोविंद गोपाळा गायकवाड यांची नेमणूक केलेली होती. आणि गोविंद गोपाळा गायकवाड यांनी अत्यंत शर्थीनं, चिकाटीनं आणि चांगल्या रीतीचा मुकाबला औरंगजेबाच्या त्या सरदाराशी केला आणि त्याचा त्याच्यामध्ये पराभव केला. तो किल्ला तो सर करू शकला नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि ह्या त्यांच्या पराक्रमावर खुश होऊन संभाजी महाराजांनी गोविंद गोपाळा गायकवाड यांना किल्लेदाराची तर पदवी दिलीच, पण इतरही आणखीन काय जे काही इनाम असते किंवा बक्षीस असते ते त्यांना दिलेलं आहे. संभाजी महाराजांचे शत्रू फक्त औरंगजेबच नव्हते, तर छत्रपती शिवाजी महाराज हे जातपात मानत नव्हते. हिंदू मुस्लिम यांचा काय असं द्वेष किंवा त्यांचा संघर्ष होईल असे त्यांचे विचार नव्हते. धार्मिक दृष्ट्या सुद्धा ते एकत्वाच्या विचाराचे, जाती व्यवस्थेच्या विरोधात असलेले ते होते. आणि त्यांच्या सैन्यामध्ये सगळ्या 18 पगड जातीचे लोक, 12 बलुतेदार लोक, अगदी कनिष्ठ आदिवासीपासून बहिर्जी नायकापर्यंत, उमाजी नायकापर्यंत असे सगळे लोक त्याच्यामध्ये होते. मुस्लिमही होते, सगळं होतं. याचं सविस्तर वर्णन कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी त्यांच्या शिवाजी कोण होता या पुस्तकामध्ये केलेला आहे. त्याचा तपशील मी इथे सांगत नाही. मुद्दा माझा असा होता की छत्रपती शिवाजी महाराज असो किंवा संभाजी महाराज असो, छत्रपती यांचे हे जातीवादी विचाराच्या विरोधात समानतेच्या बाजूचे त्यांचे विचार असल्यामुळं औरंगजेब तर त्यांचा शत्रू होताच, पण त्यांच्या मंत्रिमंडळातले किंवा त्यांच्या राज्यातले जे प्रतिष्ठित ब्राह्मण वृंद वर्ग होता, हे ब्राह्मण्यवादी लोक सुद्धा त्यांच्या विरोधात होते. आणि त्यांच्या मंत्रिमंडळातले किंवा दरबारातले म्हणूया आपण, मंत्रिमंडळ म्हणण्याच्या ऐवजी त्या काळातलं, त्यांनी ते सुद्धा यांना मारण्याचे प्रयत्न कट कारस्थानं करून करत होते. काही कट कारस्थानं उघडकीस आले. एक तर औरंगजेबाचा मुलगा अकबर यानंच संभाजी महाराजांना सांगितलेलं आहे की तुम्हाला अशा अशा पद्धतीनं विष प्रयोग करून मारण्याचे प्रयत्न चालू आहेत, तोही उघड झाला. इतरही असे 1-2 प्रयत्न उघड झालेले होते. ह्या प्रयत्नात उघड झाल्यानंतर जे कोणी याच्यामध्ये सहभागी होते यांना फटक्याच्या शिक्षा देण्यापासून तर हत्तीच्या पायदळी तोडवण्यापर्यंतच्या शिक्षा संभाजी महाराजांनी या कट कारस्थान करणाऱ्या लोकांना दिल्या होत्या. आणि ह्या शिक्षेची अंमलबजावणी करण्याचं एक काम गोविंद गोपाळा महार यांच्याकडे होतं. फटके मारण्याची मुख्यतः शिक्षा गोविंद गोपाळा महार करत होते आणि हत्तीच्या पायदळी तुडवण्याच्या सुद्धा शिक्षा दिलेल्या होत्या. तेव्हा या रीतीनं अशा पद्धतीनं संभाजी महाराज आणि गोविंद गोपाळा गायकवाड यांचे विश्वासाचे संबंध तेव्हापासूनचे होते. त्यांच्यावर तशा अनेक जबाबदाऱ्या टाकलेल्या होत्या, अनेकांवर टाकलेल्या होत्या. काही गोविंद गोपाळावरच टाकलेले होते असं नाही, आणि संभाजी महाराजांनाच टाकल्या होत्या असंही नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा अशा जे काही अलुतेदार, बलुतेदार, 18 पगड जातीचे ओबीसी वगैरे लोक होते त्यांच्यावर त्या जबाबदाऱ्या त्यांनी टाकलेल्या होत्या. अशा पद्धतीनं संभाजी महाराज आणि गोविंद गोपाळा महार यांचे चांगले विश्वासाचे संबंध होते. हा मुद्दा मी अनेक वेळा सांगितलेला आहे. दुसरा मुद्दा महत्वाचा असा, पण शेवटी गणोजी शिर्के हे जे त्यांचे मेहुणे होते संभाजी महाराजाचे, ते फितूर झाले. फितूर झाल्यानंतर संभाजी महाराज जेव्हा रत्नागिरीकडे जात होते संगमेश्वर मार्गे, तो तसा आडवळणाचा किंवा आडवळणाचा याचा मार्ग होता, तो काय लांबचा होता आणि ह्या मार्गाने काही आपल्याला धोका होणार नाही असं संभाजी महाराजांना वाटलं होतं. परंतु गणोजी शिर्के फितूर झाले आणि त्यांनी
त्यांच्या मागावर असलेले जे होते, म्हणजे संभाजी महाराजांना पकडण्याची जबाबदारी ज्यांच्यावर औरंगजेबाने सोपवलेली होती, त्यांना फितूर होऊन यांनी संगमेश्वरचा शॉर्टकटचा मार्ग त्यांनी अगदी झाडा झुडपातून जंगलातून काढून दाखवला आणि अशा रीतीनं संगमेश्वरला संभाजी महाराजांना पकडण्यात आलं. छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वरला औरंगजेबाच्या सरदारांनी गणोजी शिर्केंच्या मार्फतीनं पकडल्यानंतर त्यांना तिथून दोरखंडाने बांधून घोड्यावर बसवून बहादूरगडला नेण्यात आलं. परंतु संभाजी महाराजांनी त्यांच्या सोबतचे जे इतर काही साथीदार होते, ज्याच्यामध्ये संताजी घोरपडे आणि खुद्द गोविंद गोपाळा गायकवाड हेही होते, त्यांना पुढे रायगडावर त्यांनी पाठवलेलं होतं. परंतु यांना इकडं पकडण्यात आलं आणि त्यांचे कवी गुरु म्हणतात त्यांना काही, पण त्यांचे ते कवी कलश होते, यांनाही पकडण्यात आलं होतं. हे ते त्यांच्या सोबत होते. अजून हे कसे आपल्याकडे परत आले नाहीत, इतका उशीर होऊ नये असं गोविंद गोपाळा गायकवाड आणि संताजी घोरपडे यांनाही वाटलं. त्यांनी वाट पाहिली. नंतर ते रायगडावर पोहोचल्यानंतर त्यांना असं कळालं की यांना पकडण्यात आलेलं आहे, अशी खात्रीशीर बातमी मिळाली. त्यानंतर मग पकडून त्यांना कुठे नेले असावं, त्यांना सोडवण्यासाठी काय प्रयत्न करता येईल, यासाठी येसूबाईंनी जे 2 पथकं तयार केलेले होते, त्याच्यामध्ये एक पथक संताजी घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आलेलं होतं आणि दुसरं पथक गोविंद गोपाळ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली होतं का काय ते नक्की नाही सांगता येत. पण दुसऱ्या पथकामध्ये गोविंद गोपाळा गायकवाड हे होते स्वतः. आणि आपापल्या मार्गाने दोन्ही पथकं संभाजी महाराजांना कुठे ठेवलं असावं याचा शोध काढत काढत आपापल्या पद्धतीने ते प्रयत्न करत होते. अशा प्रयत्नामध्ये संताजी घोरपडे यांना हे समजलं की त्यांना बहादूरगडाला नेण्यात आलेलं आहे. औरंगजेबाचा जो एक ब्राह्मण सल्लागार होता, बहुतेक त्यांचं नाव रायाराव असं असावा, तो तुळापूरचा होता. त्यांनी औरंगजेबाला असा सल्ला दिला की संभाजी महाराजांना इथं आपण आणल्यानंतर कधी ते त्यांना माहीत होईल त्यांच्या सहकार्यांना आणि ते त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करतील, म्हणून त्यांना इथं ठेवण्याच्या ऐवजी त्यांना दुसरीकडे हलवण्यात यावं आणि तुळापूरला हलवण्यात यावं, असं संभाजी महाराजांना हलवण्यात यावं असा सल्ला रायाराव यांना दिला औरंगजेबाला. आणि तो त्यांनी ऐकला आणि त्यांना ते धिंड काढत त्यांची तुळापूरला त्यांनी आणलं त्यांना. पण हे संताजी घोरपडेंना माहीत नव्हतं. त्यांनी त्या बहादूरगडावर गनिमी कावाने त्यांच्या पद्धतीनं हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण तिथं त्यांच्या हाती काही लागलं नाही, कारण तिथं संभाजी महाराज नव्हते. इकडे दुसरं जे काही पथक होतं त्याच्यामध्ये गोविंद गोपाळा गायकवाड यांना एका स्त्रीच्या मार्फतीनं, जिचं सासूरवाडी तर तुळापूर होती पण माहेर पाबळ होतं, जे आताच्या मस्तानीची कबर जिथं आहे ते पाबळ, तिथली ती होती, तिथली ती माहेरवाशीन होती. तिच्या मार्फतीनं गोविंद गोपाळा गायकवाडला समजलं की त्यांची अशी धिंड काढण्यात आली, त्यांचे असे देहाचे तुकडे करण्यात आले आणि अमुक अमुक ठिकाणी टाकण्यात आले आहे असंही तिने सांगितलं. मग गोविंद गोपाळा गायकवाड यांनी त्या स्त्रीच्या मदतीनं कुठं तुकडे टाकलेले आहेत ते ठिकाण शोधून काढलं. तिनं ते दाखवलं विचारीनं आणि त्यांनी ते तुकडे सगळे गोळा केले आणि त्यांना अग्निदाह जो देईल त्याचा शिरच्छेद होईल वगैरे तर फार त्यांनाही माहीत होतच, परंतु त्यांनी ती रिस्क पत्करून गोडू बुद्रुकला, जे त्यांचे नातेवाईक महार लोक होते, त्या नातेवाईकांना विश्वासात घेऊन काही महार लोकांच्या मदतीनं आणि प्लस काही मराठा शिर्के मंडळी सुद्धा त्यांच्या मदतीला होती. दुसरे गणोजी शिर्केच्या व्यतिरिक्तचे मराठा लोकही त्यांच्या मदतीला होती आणि त्यांनी मिळून मग एका महाराचं पडकं घर ज्याच्यावर छत नव्हतं त्या ठिकाणी संभाजी महाराजांच्या प्रेताला त्यांनी तिथं अग्निदाह दिला आणि त्यांचा काय अंत्यसंस्कार करायचा होता, अंत्यसंस्कार केला आणि त्यांची राख घेऊन ते रायगडावर गेले आणि घडलेली पूर्ण हकीकत त्यांनी येसूबाईला सांगितली. काही दिवसानंतर किंवा काही वेळानंतर म्हणूया संताजी घोरपडे सुद्धा आले आणि येसूबाईंनी त्यांना सगळं काय घडलेलं ते सगळं सांगितलं. तर अशा पद्धतीनं गोविंद गोपाळा गायकवाड यांनी त्यांचे महार नातेवाईक गोडू बुद्रुकचे
कारण वडूबुद्रुकलाच त्यांनी तिथं त्यांचं अग्निदाह केलेला आहे आणि त्याच्यामध्ये काही मराठा मंडळी सुद्धा होती, नाही असं नाही होती, यांनी मिळून त्यांनी चुपचापपणानं त्यांचं हे केलं. तर त्याचं कारण काय की संभाजी महाराज आणि गोविंद गोपाळा गायकवाड यांचे इतके जिव्हाळ्याचे संबंध होते आणि स्वामिनिष्ठा ज्याला म्हणता येईल, स्वराज्याची सेवा करणं ज्याला म्हणता येईल, त्या पद्धतीनं गोविंद गोपाळा यांनी स्वराज्याची सेवा केली. संभाजी महाराजाची सुद्धा एक प्रकारे त्यांनी सेवा केलेली आहे. त्याच्याबद्दल येसूबाईंनी त्यांना वडूबुद्रुक येथे काही जमीन इनामी दिलेली आहे आणि ते जे काही सेवा यांची केलेली आहे आणि पुढच्या काळातही त्यांनी तिथंच राहून त्यांची सेवा केलेली आहे, याबद्दल त्यांना त्याचं इनाम सुद्धा मिळालेलं आहे. आता गोविंद गोपाळा गायकवाड यांच्या जन्मदिनानिमित्त आत्ताच्या आपल्या समाजानं काय बोध घेतला पाहिजे, तो बोध हा घेतला पाहिजे असं मला वाटते की छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचेच थोर चिरंजीव छत्रपती संभाजी महाराज हे जाती व्यवस्थेच्या विरोधात होते. कोणत्याही एकाच धर्माची बाजू न घेता जे कोणी शोषक आहेत, जे कोणी राज्यकर्ते आहेत, त्यांच्या विरोधात ते गोर गरीब कष्टकरी अलुतेदार बुलुतेदार जे कोणी लोक होते ह्यांच्या कष्टकऱ्यांच्या बाजूनं त्यांनी संघर्ष केलेला आहे. जाती व्यवस्थेच्या विरोधात त्यांनी संघर्ष केलेला आहे. समतेसाठी ते लढलेले आहेत आणि म्हणून आताच्या समाजानं मराठा असो किंवा दलित महार, आताचे पूर्वीचे महार पूर्वाश्रमीचे आणि आताचे नवबौद्ध ज्यांना म्हणता येतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सगळ्या पुढाकारानं झालेले नवबौद्ध जे काही लोक आहेत, या सगळ्यांनी आपापसात द्वेष न करता, आपापसात एकमेकाच्या विरोधात कोणत्याही कारणानं संघर्ष भांडण न करता, जातीयवादी विचाराला बळी न पडता, ह्या सगळ्या शोषकांनी एकत्रित येऊन एकजूट येऊन जातीयवादाविरुद्ध, शोषकांच्या विरुद्ध एकजुटीनं संघर्ष केला पाहिजे. हाच संदेश गोविंद गोपाळा गायकवाड असू द्या, संताजी घोरपडे असू द्या, छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज यांचं जे कार्य होतं स्वराज्यासाठीचं, ज्या विचारानं प्रेरित होऊन हे सगळे लोक काम करत होते, त्याच विचारानं प्रेरित होऊन आपणही शोषकाविरुद्ध सगळ्या शोषितांनी एकजुटीतून संघर्ष केला पाहिजे. आणि असं जर आपण केलं तीच खरी गोविंद गोपाळा गायकवाड यांना काय होईल, अभिवादन केल्यासारखं होईल असं मला वाटते. एवढंच या निमित्तानं मी सांगू इच्छितो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. लाला.